हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 21 जूनच्या एपिसोडमध्ये नेमकं आता पुढे काय घडणार आहे, या मालिकेत काय होणार आहे, आपण तेच जाणून घेणार आहोत. फ्रेंड्स, लपंडाव ही मालिका सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील सगळ्यात भारी आणि इंटरेस्टिंग मालिका आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण या मालिकेमध्ये दररोज काही ना काहीतरी ट्विस्ट येत असतात आणि लपंडाव हे नाव अगदी सार्थक ठरवलं या मालिकेने. जेव्हा मालिकेची सुरुवात झाली होती तेव्हा सरकार एक श्रीमंत उद्योगपती जिला आपली मुलगी आवडत नाही आणि या मुलीला आपल्या आईच्या प्रेमाची गरज आहे, मग त्यांच्याच घरी काम करणारा ड्रायव्हर या मुलीशी लग्न करतो किंवा आई तिच्या रागापोटी एका ड्रायव्हरशी तिचं लग्न लावून देते. अशी साधी सोपी गोष्ट या मालिकेची आपल्याला वाटली होती, पण हळूहळू या मालिकेत जे जे काही ट्विस्ट आले त्यामुळे प्रेक्षकांचं डोकं चक्रावून गेलं. अशी भारी मालिकेची गोष्ट होती. जो ड्रायव्हर वाटत होता तो सखी आणि सरकारपेक्षा जास्त मोठा उद्योगपती श्रीमंत माणूस निघाला. जी आई वाटत होती ती सरकार आई नाही तर मावशी निघाली आणि सखीच्या खऱ्या आईला तिनेच कोंडून ठेवलं होतं. सखीच्या वडिलांचा खून तिने केला होता. कान्हा कबीरच्या वडिलांचा खून केला होता आणि हे सगळं कशासाठी, तर सखीच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टीसाठी. म्हणजे फक्त सरकारचा हव्यास, दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याचं ऐश्वर्य लुबाडण्यासाठी सरकारने अनेकांच्या आयुष्याचं वाटोळं केलं. मग ते सखी असो, कान्हा असो, सखी आणि कान्हाचे आईवडील असो, या सगळ्यांचं आयुष्य सरकारने उद्ध्वस्त केलं आहे. आणि आता आपल्या आईवडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सखी आणि कान्हा सरकारविरुद्ध लढताय, अशी या मालिकेची गोष्ट झाली आहे. आणि या मालिकेतले जवळपास सगळंच रहस्य आपल्याला कळलंय की आता कान्हा कोण आहे, सखी कोण आहे, सरकार कोण आहे, या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आल्या आहेत. पण आता या मालिकेत पुढील काही दिवसामध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत आणि ते म्हणजे लवकरच या मालिकेत खऱ्या तेजस्विनीची एंट्री आपल्याला पुन्हा झालेली दिसेल आणि लवकरच खरा राघव कामत हा सुद्धा या मालिकेत परत येणार आहे. मग जेव्हा तेजस्विनी आणि राघव या मालिकेत परत येतील तेव्हा तर सरकारचा गेम संपलेला असेल, सरकारचा दी एंड होणार यात शंका नाही. फ्रेंड्स, मग हे सगळं नेमकं घडणार तरी कसं, तर सध्या आपण पाहतोय की सखी आणि कान्हा या दोघांची पार्टनरशिप झाली आहे आणि हे दोघे सरकारविरुद्ध एकत्र आले आहेत. दोघांनी वारसा हक्काने सरकारच्या घरात प्रवेश मिळवला. तसं तर सखीने आधीच आपली संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर केली आहे. त्यामुळे सरकारने सखीला घराबाहेर हाकललं होतं आणि सखी सखी सदन चाळीत जाऊन राहत होती. पण त्यानंतर सखीला वाटलं की मला कान्हाची साथ घेतल्याशिवाय सरकारविरुद्ध जिंकता येणार नाहीये, सरकारविरुद्ध लढता येणार नाहीये. त्यामुळे मग सखीने कान्हाबरोबर पार्टनरशिप केली आणि कान्हाने तिला एक आयडिया दिली की तुम्ही त्या प्रॉपर्टीच्या वारस आहात, त्यामुळे कायदेशीर पद्धतीने तुम्ही सरकारच्या बंगल्यात जाऊन राहू शकता आणि मी तुमचा नवरा आहे, त्यामुळे मी सुद्धा तुमच्याबरोबर राहायला येऊ शकतो. मग कान्हा आणि सखी एकदम स्वॅगमध्ये नाचत गात फेटे घालून ढोल ताशा वाजवत सरकारच्या बंगल्यावर राहायला गेले आणि सरकारच्या बंगल्यावर राहायला गेल्यावर त्यांनी सरकारचा छळ सुरू केला आहे. सगळ्यात आधी तर पाणीपुरी कॉम्पिटिशनमध्ये सरकारला हरवलं. मग सरकारचा फोटो भिंतीवरून उतरवला, सखीचा फोटो चढवला. तसं तर सरकारला काहीही ऐकणं बंधनकारक नाही आहे, पण सरकार सगळं सहन करून घेते. मग सरकार एवढी अब्जो करोडोची प्रॉपर्टी जिने सांगितल्यावर अख्ख्या मुंबईतल्या कंपन्या सखीला नोकरी देत नाही, त्या सरकारच्या घरात एकच नोकर आहे, त्या सरकारच्या घरात एकच गाडी आहे. नोकर नाही तर खायला नाही, गाडी नाही तर बाहेर जायला काही नाही. त्या सरकारकडे मोबाईल आहे पण मोबाईलला चार्जिंग करायला चार्जर नाही आहे, तर मोबाईल बंद झाला तर ती परत चार्ज करू शकत नाही. म्हणजे सरकारचे सुद्धा इतके वाईट हाल दाखवलेत. मग सरकारला कान्हा आणि सखीने उपाशी ठेवलं. पण आता सरकारने बदला घ्यायचं ठरवलंय. सरकार सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट परत मिळवणार आहे, जे कॉन्ट्रॅक्ट किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनसुद्धा प्रयत्न करणारे मिळवण्याचा आणि त्याचबरोबर कामत एम्पायरसुद्धा प्रयत्न करेल हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचा. पण सरकारने तीच आयडिया केली जी कान्हाने केली होती. जेव्हा कान्हा सरकारच्या कंपनीत काम करायचा तेव्हा त्याने ही कॉन्ट्रॅक्टची फाईल चोरली होती आणि त्यानुसार आपलं कोटेशन बनवून हे कॉन्ट्रॅक्ट मिळवलं होतं. आणि आता तेच सरकार करणारे
कान्हा आणि सखी त्याच्या घरातच राहतात, त्यामुळे सरकार ही परशुरामला हाताशी घेईल. परशुराम हा एक नंबरचा घाबरट आहे आणि परशुरामची मदत घेऊन सरकार आता चक्क सखी आणि कान्हाच्या रूममधून त्या कॉन्ट्रॅक्टची फाईल मिळवणार, कोटेशन मिळवणार आणि कान्हा आणि सखीपेक्षा कमी कोटेशन देऊन हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचा प्रयत्न करणार. आणि परशुराम सरकारच्या या प्लॅनप्रमाणे सखी आणि कान्हाच्या रूममध्ये गेलाय आणि तेथे कॉन्ट्रॅक्टची फाईल अशीच बेडवर ठेवलेली होती की कुणी यावं आणि पाहून जावं. त्यामुळे लगेच परशुरामने या कॉन्ट्रॅक्ट कोटेशनचे फोटोज काढले. पण कान्हाने त्याला रंगे हात पकडलाय. आता तो नक्कीच घाबरणार. पण असं वाटतंय की हा सगळा कान्हा आणि सखीचाच प्लॅन होता, कारण या दोघांना आधीच माहीत होतं की सरकार ही स्वतःच्या टॅलेंटवर कधीच हे कॉन्ट्रॅक्ट मिळवू शकत नाही. ती असंच काहीतरी करणार, ती कोणाचा तरी वापर करून आपल्याकडून हे कोटेशन माहीत करून घेण्याचा प्रयत्न करणार. आणि सरकारने तेच केलंय. सरकारने परशुरामचा वापर केलाय, या कोटेशनच्या सगळ्या गोष्टी डिटेल्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कान्हा आणि सखीने जाणून बुजून ही फाईल स्वतःच्या बेडरूममध्येच ठेवली होती. नाहीतर ही फाईल बेडरूममध्ये ठेवण्याचा काही विषयच नाही आहे. ती एकतर कान्हाच्या घरी असू शकते किंवा मग कान्हाच्या ऑफिसमध्ये किरणकडे असू शकते. इथे सरकारच्याच घरात कोणती कोटेशनची फाईल कशाला आणेल. परंतु सरकार पण तेवढीच मोठी मूर्ख आहे आणि कान्हा आणि सखीसुद्धा हुशार आहेत. त्यांना माहीत होतं सरकार असा प्रयत्न करेल, त्यामुळे त्यांनी ही खोटी फाईल घरात आणून ठेवली होती. आणि आता या फाईलचा उपयोग नक्कीच कान्हा आणि सखीला होणार आहे, सरकारला होणार नाही. कान्हा हा परशुरामला थोडा घाबरून देईल, काका काय करतोय, पण मला काय माहीत नाही असं म्हणून परशुराम तेथून गायब होईल आणि सरकारला हे कोटेशन नेऊन देईल. सरकार खूप खुश होईल. आता पहा मी तुम्हाला कसं हरवते, तुम्ही माझ्या विरुद्ध जे कटकारस्थान केलं तेच मी तुमच्या विरुद्ध करणार असं म्हणून सरकार या खोट्या कोटेशनवरून आपलं कोटेशन फाईल करणार. आणि ज्या दिवशी रिझल्ट येईल त्या दिवशी सरकारच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. कारण हे सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट पुन्हा एकदा किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनलाच मिळणार. त्यामुळे सरकारला जबर धक्का बसेल. सरकारचा विश्वासच बसणार नाही की मी कान्हा आणि सखीच्या कोटेशनपेक्षा कमी किंमत देऊनसुद्धा हे कॉन्ट्रॅक्ट सखी आणि कान्हाला कसं मिळालं. आणि मग तेव्हा सखी आणि कान्हा सरकारसमोर येतील आणि सरकारला म्हणतील धप्पा. सरकार त्यांच्याकडे रागारागाने पाहिल. हा धप्पा शब्द सरकारचाच आहे. सरकारने एकदा धप्पा दिलाय, पण त्यानंतर तिला रोजच धप्पा मिळतोय. सरकारला सखी आणि कान्हा सांगतील, तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल ना की तुम्हाला तर आमच्या कोटेशनची प्राईस माहीत होती, त्यापेक्षा कमी प्राईस तुम्ही दिली, तरीसुद्धा हे कॉन्ट्रॅक्ट आम्हाला कसं मिळालं, तुम्हाला का मिळालं नाही. तर सरकार, तुम्ही आमच्या रूममधून परशु काकाला पाठवून जे कोटेशन मिळवलं होतं ना, ते कोटेशन खोटं होतं. तो आमचा प्लॅन होता. आम्हीच जाणून बुजून ती फाईल आमच्या रूममध्ये ठेवली होती. कारण आम्हाला माहीत होतं की सरकारला एवढी अक्कलच नाही आहे, एवढी तिची मेंदूची कुवतच नाही आहे की स्वतःच्या जीवावर ती एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळू शकेल. त्यामुळे आम्ही जाणून बुजून चुकीची फाईल, चुकीचं कोटेशन तेथे ठेवलं आणि मग तुम्ही ते चोरलं आणि त्यानुसार आपलं कोटेशन दिलं. पण आमचं खरं कोटेशन वेगळंच होतं. सरकारला जबर धक्का बसेल. सरकार ही रागारागाने तेथून निघून जाईल. सखी आणि कान्हाने पुन्हा तिची जिरवलेली असेल. एकतर आधीच सरकारकडे नोकर चाकर राहिले नाही आहेत, कंपनीमध्ये मोजून 2-3 एम्प्लॉई राहिले आहेत आणि गाडीसुद्धा एकच आहे अनेक वर्षांपूर्वी घेतलेली. आणि आता हे कॉन्ट्रॅक्टसुद्धा नाही मिळालं, मग तर सरकारला लवकरच भीक लागेल असंच दिसतंय. म्हणजे सखी आणि कान्हा घरात राहून सरकारचं वर्चस्व मोडून काढताय आणि बिझनेसमध्ये तर त्यांना आता काहीच राहिलेलं नाही आहे. त्यांची चांगली जिरती आहे. म्हणजे लवकरच सरकार पडणार असंच दिसतंय. पण सगळी प्रॉपर्टी अजूनही सरकारच्या नावावर आहे आणि सरकार ही प्रॉपर्टी काही सोडणार नाही आहे. आणि त्यापेक्षा मोठा प्रश्न हा जो प्रेक्षकांच्या मनात येतोय तो म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर्स गेले तरी कुठे. फ्रेंड्स, हा तर खरंच खूप मोठा प्रश्न आहे. कारण प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्या सगळ्यांना आठवतं आहे की प्रॉपर्टीचे पेपर्स हे नंदाने मंदिरातून देवळातून बाहेर काढले. मग ते परशु आणि मीनाक्षीला सापडले. त्यांनी एका बाटलीत ते भरले आणि सखीच्या रूममध्ये नेऊन ठेवले. पण त्यानंतर सखीच्या रूममधून हे पेपर्स गायब झाले होते. आणि हे पेपर्स कोणाकडे आहे हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण याचा विचार करूया.
हे पेपर्स सरकारकडे तर 100% नाही आहे. कारण सरकारकडे असते तर सरकार एवढी घाबरलीच नसती, तिने ते लपून ठेवले असते. म्हणजे हे पेपर्स सरकारकडे नाही आहे. हे पेपर्स नंदाकडे सुद्धा नाही आहेत. नंदाकडे हे पेपर्स नाही आहेत. आणि मग सखी आणि कान्हाकडे सुद्धा हे पेपर्स नाही आहेत. जर त्यांच्याकडे हे पेपर्स असते, वेदूने त्यांना हे पेपर्स दिले असते, तर आत्तापर्यंत तर सरकार रस्त्यावर भीक मागत असती, केव्हा सखी कान्हाने तिला घराबाहेर काढलं असतं. मग हे पेपर्स नेमके गेले तरी कुठे? या पेपरचं नेमकं काय झालंय हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण यांच्याशिवाय तर घरात कुणीच राहत नाही. मग गौतमने हे पेपर्स घेतले असते तर त्याने सखी कान्हाला दिले असते. त्याच्याकडे सुद्धा हे पेपर्स नाही आहे. तर या पेपर्सचं रहस्य हे दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. आणि फक्त एकच शक्यता असू शकते आणि ती म्हणजे नंदा मावशी, सरकारची खरी आई नंदा. नंदाचं कॅरेक्टर हे वेगळंच आहे. आपल्याला असं वाटतंय की नंदा फक्त पैशांच्या लालसेपोटी या घरात आली आहे, पण यापेक्षा सुद्धा काही गोष्टी आणखीन महत्त्वाच्या आहेत ज्या कदाचित आपल्याला माहीत नाही आहे. आणि हे पेपर्स नंदाकडे असू शकतात. आपण पाहिलं की नंदा अडाणी आहे, तिला काही कळलं नाही, पण कदाचित हे पेपर्स नंदानेच गायब केलेले असतील. कारण तीच अशी एकमेव व्यक्ती आहे जिला हे पेपर्स सापडले आणि तिने हे पेपर्स कुठेतरी पोहोचवले आणि काहीच बोलली नाही. मग कोणाकडे तिने हे पेपर्स पोहोचवले? तर याचं सगळ्यात मोठं उत्तर, सगळ्यात मोठं रहस्य, सगळ्यात मोठा खुलासा म्हणजे राघव कामतकडे. फ्रेंड्स, राघव कामत मागील काही दिवसांपूर्वी एका एपिसोडमध्ये नंदाने सरकारला सांगितलं होतं की सखी ही अगदी चिवट आहे, तिच्या बापासारखी, राघवसारखी. राघवसुद्धा असाच चिवट होता. हे ऐकून सरकारला आश्चर्य वाटलं होतं आणि सरकारने नंदाला विचारलं होतं की तुला हे कसं माहीत की राघव चिवट आहे, कारण तू तर राघवला कधीच भेटली नाही. तेव्हा नंदा खूप घाबरली होती आणि सरकारला काय उत्तर द्यावं असा प्रश्न तिला पडला होता. तिचं तथपप होत होतं. नाही नाही नाही, मला काय माहीत असं म्हणाली होती ती. आणि मग नंतर असंच थातूरमातूर उत्तर दिलं होतं की शेवटी राघव कामत एवढी मोठी पार्टी होती, माझा जावई होता तो, आणि श्रीमंत लोकांची माहिती मी काढतेच म्हणून मला माहिती आहे. तेव्हा तर तिने वेळ मारून नेली. परंतु यावरून असं वाटतंय की नक्कीच नंदाचं या घरात येणं, त्यानंतर जेव्हा तेजस्विनीला दरीतून ढकलून देत होती तेव्हा नंदाने त्या ठिकाणी असणं, व्हिडिओ शूट करणं, घरात येऊन सरकारच्या बाजूने लढणं, सरकारला मदत करणं, यामध्ये नक्कीच काहीतरी प्लॅन आहे, नक्कीच काहीतरी मोठी गडबड आहे. कदाचित राघव कामत जिवंत आहे. फ्रेंड्स, ही शंका तर मागील अनेक दिवसांपासून आपल्या सगळ्यांच्या मनात आहे की राघव कामत हा जिवंत आहे आणि त्याला काहीही झालेलं नाही आहे. आणि हे लवकरच समोर येऊ शकतं. हे सत्य आपल्या सगळ्यांना कळू शकतं. कारण राघव कामत जिवंत असणं हाच या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. खरी तेजस्विनी जिवंत आहे, आपण तिला अनेकदा पाहिलं आहे, पण ती एवढ्या लवकर सगळ्यांच्या समोर येणार नाही. आणि लवकरच ती सगळ्यांच्या समोर येईल असं सुद्धा दिसतंय, पण ती समोर आल्यामुळे जास्त काही फरक पडणार नाही. कारण तशीही सरकारने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. आणि सरकार म्हणजेच मनस्विनी आणि तेजस्विनी या दोघींमध्ये जो एकमेव फरक होता तो फरकसुद्धा पुसला गेला आहे. आता सरकारने सुद्धा आपले डोळे कायमचे काळे करून घेतले आहेत. त्यामुळे सरकार आणि मनस्विनी, तेजस्विनी यांच्यात कोणताही फरक राहिलेला नाही आहे. जरी खरी तेजस्विनी परत आली तरीसुद्धा खरी तेजस्विनी कोण हे सिद्ध करण्याचा कोणताच मार्ग नाही आहे. आणि आता खरी तेजस्विनी येऊनसुद्धा काहीच फायदा नाही. फक्त सखीला आनंद होईल की माझी आई परत आली आणि सरकारला भीती वाटेल की ही जिवंत कशी. या पलीकडे दुसरा काहीच फरक पडणार नाही आहे असंच दिसतं. मग खरी तेजस्विनी येऊन तरी काय फायदा? तर फ्रेंड्स, खरी तेजस्विनी आणि खोटी मनस्विनी यांच्यातील फरक आता एकच व्यक्ती सांगू शकते आणि ती व्यक्ती म्हणजे राघव कामत. कारण सखीला आपल्या आईबद्दल जे काही माहीत होतं ते सगळं तिने आधीच सांगितलं आहे. सरकारला ते सगळं कळून चुकलं आहे. त्यामुळे सरकार त्या प्रश्नांची उत्तरं देते आणि स्वतःला खरी तेजस्विनी सिद्ध करते. आता ती काय सखी आणि कान्हासमोर नाटक करणार नाही, पण उद्या पोलिसांसमोर, कोर्टात ती हे नाटक करू शकते. DNA प्रश्न होता तर सरकारने ते सुद्धा सांगितलं आहे की त्या दोघी जुळ्या बहिणी आहेत, त्यामुळे त्यांचे DNA सुद्धा मॅच होतात.
त्यामुळे DNA टेस्ट करून सुद्धा काहीच फायदा नाही आहे. मग खरी तेजस्विनी कोण, खोटी कोण हे कसं सिद्ध होऊ शकतं? तर त्याचे 2 मार्ग आहेत. सगळ्यात पहिला मार्ग तर जेव्हा राघव कामत परत येईल तेव्हा सखीला आपल्या आईबद्दल जे माहीत नाहीये ते राघव कामतला आपल्या बायकोबद्दल नक्कीच माहीत असेल आणि त्यावरून खऱ्या तेजस्विनीची ओळख पटू शकते. आणि सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे सखी आणि तेजस्विनीचा ब्लड ग्रुप एकच आहे, पण मनस्विनीचा ब्लड ग्रुप वेगळा आहे. माणूस स्वतःच्या डोळ्यांचा रंग बदलू शकतो, पण स्वतःचं रक्त नाही बदलू शकत. अजून अशी काही टेक्नॉलॉजी जन्मालाच नाही आली आहे. शास्त्रज्ञांनी शोधूनच नाही काढली आहे की माणसाचं रक्त संपूर्णपणे बदलता येतं किंवा आपला ब्लड ग्रुप चेंज करता येतो, असं काहीच नाही आहे. तुम्हाला आठवत असेल, एकदा सखी खूप जखमी झाली होती आणि तिला रक्त देण्याची गरज होती. तेव्हा सरकारने तिला रक्त द्यायला नकार दिला होता. सगळ्यांना तेव्हा खूप आश्चर्य वाटलं होतं. एखादी आई असं कसं करू शकते? स्वतःच्या मुलीचा जीव धोक्यात आहे, तिला रक्त देऊन सरकार तिचा जीव वाचू शकते. परंतु सरकारने तेव्हा नकार दिला आणि मग खऱ्या तेजस्विनीला घेऊन ती हॉस्पिटलमध्ये आली होती आणि खऱ्या तेजस्विनीचं रक्त हे सखीला देण्यात आलं होतं. सखीचा जीव वाचवला गेला होता. तेव्हा आपल्याला ही गोष्ट कळाली होती की सरकार आणि सखीचा ब्लड ग्रुप वेगळा आहे आणि ही एकच गोष्ट आता सरकार आणि खऱ्या तेजस्विनीमध्ये वेगळी राहिली आहे. त्यांचा वेगळा ब्लड ग्रुप, त्यांचा वेगळा रक्तगट. परंतु ही गोष्ट अजून कोणाच्याही लक्षात नाही आहे. पण आज ना उद्या हे सगळ्यांना कळेल आणि सरकारचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी सरकार ही मनस्विनी आहे, तेजस्विनी नाही आहे, हे अख्ख्या जगासमोर सिद्ध करण्यासाठी हा शेवटचा मार्ग आहे आणि हा मार्गच नक्की उपयोगी ठरेल असं वाटतंय. तर फ्रेंड्स, खरंच आपल्याला आता या मालिकेमध्ये पुढे हाच सगळ्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळेल की खरा राघव कामत आणि खरी तेजस्विनी कामत हे परत येतील. आणि जेव्हा राघव आणि तेजस्विनी परत येतील तेव्हा सखीसाठी तो सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस असेल. कारण मागील 12 वर्षांपासून ती आपल्या आईवडिलांच्या दुःखात आहे. आपले आईवडील आता या जगात नाहीये, ते मला सोडून गेले, हे तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. पण सखीचे आईवडील जिवंत आहेत. जसं सखीची खरी आई तेजस्विनी एवढ्या मोठ्या दरीत पडून वाचली आहे, तसंच राघव कामतसुद्धा माथेरानच्या दरीत पडला होता. सरकारनेच त्याला ढकललं होतं, पण तो नक्कीच वाचला असेल. मग 12 वर्ष राघव कामत कोठे आहे? तो परत का नाही आला? तर याचं हेच उत्तर असू शकतं की राघव कामतची जी स्मरणशक्ती आहे ती गेली असेल किंवा तो कोमात असेल आणि एवढी वर्ष तो कोमातच राहणार. आणि कदाचित काही दिवसानंतर हा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो की राघव कामत हा कोमातून बाहेर आलाय आणि मग त्याला सगळ्या काही गोष्टी आठवल्या की 12 वर्षापूर्वी काय घडलंय. या सगळ्या काळात 12 वर्ष निघून गेले आहेत हे सुद्धा कदाचित त्याला समजणार आणि मग राघव कामत परत येणार. आणि ज्या दिवशी राघव कामत परत येईल ना, तो या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट असेल. कारण खरी तेजस्विनी कोण, खोटी तेजस्विनी कोण, या सगळ्या गोष्टी दुसरीकडे आहेत. पण या सगळ्या संपत्तीचा खरा मालक तर राघव कामतच आहे. ना त्याचा कोणता जुळा भाऊ आहे, ना त्याचा कोणता डुप्लिकेट आहे. त्यामुळे सरकार त्याचं काहीच बिघडू शकत नाही. आणि तेजस्विनी म्हणून तिला सगळी प्रॉपर्टी राघवच्या हवाली करावीच लागणार. आणि राघवला लगेच कळेल की ही माझी खरी तेजस्विनी नाही आहे, ही तर खोटी मनस्विनी आहे. त्या दिवशी तर राघव कामत या सरकारला लाथ मारून आपल्या घराबाहेर, आपल्या एम्पायर बाहेर हलकलवणार, एवढं मात्र नक्की. आणि खरंच आता ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे, यात शंका नाही. लवकरच आपल्याला राघव कामत आणि खरी तेजस्विनी परत पाहायला मिळतील या मालिकेत. ते परत येतील आणि तो दिवस पाहण्यासाठी सगळेच प्रेक्षक खूप उत्सुक आहेत, आतुरलेले आहेत, एवढं मात्र खरं. आणि कान्हा काय करतोय ते कळत नाहीये. आता कान्हाने सगळ्यांची भेट सखीशी घालून दिली आहे. तो कबीर किर्लोस्कर आहे ही गोष्ट सखीला समजली आहे. मग अपर्णा ही कान्हाची आई आहे ही गोष्ट सखीला समजली आहे. राजलक्ष्मी कान्हाची आजी आहे ही गोष्ट सखीला समजली आहे. कान्हा खूप मोठा बिझनेसमॅन आहे, त्याच्याकडे पैसा आहे, या सगळ्या गोष्टी सखीला समजल्यात. सरकार कोण आहे, ती किती वाईट आहे, सरकारने तिच्या आईबापाचा खून केला आहे, ही गोष्टसुद्धा सखीला समजली आहे. तरीसुद्धा कान्हा सखीपासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की कान्हाच्या बॅगमध्ये एक फोटो अल्बम होता
आणि कान्हाने त्यातील 2 फोटोज लपून ठेवले. सखीकडे हे फोटो जायला नको, सखीने हे फोटो पाहायला नको, नाहीतर सखीला एक खूप मोठं गुपित कळेल आणि मला एवढ्यात ते गुपित कळू द्यायचं नाही. आणि हे गुपित कोणतं? तर सरकारने कान्हाच्या वडिलांचा खून केला होता हे गुपित. आता कान्हाला सखीला हे का कळू द्यायचं नाहीये, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सध्या सखी ही कान्हावर चिडली आहे, त्याला आपला नवरा मानत नाही. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सखीला असं वाटतं की कान्हाने मला फसवलंय. त्याने आपलं खोटं नाव सांगून, खोटी ओळख सांगून माझ्याशी लग्न केलं, कारण त्याला माझी संपत्ती हवी होती. पण जेव्हा कान्हा हा सखीला सत्य सांगेल की मी संपत्तीसाठी तुमच्याशी लग्न केलं नव्हतं, मला तुमच्या घरात यायचं होतं कारण मला सरकारला बरबाद करायचंय, सरकारने माझ्या बापाचा खून केला होता, माझ्या आणि माझ्या आईच्या नजरेसमोर माझ्या बापाला मारलं होतं, म्हणून मी तुमच्या घरात आलो होतो तिचा बदला घेण्यासाठी. कान्हाने जर सखीला हे सत्य सांगितलं तर सखीच्या मनात कान्हाबद्दलची अढी आहे की कान्हा फक्त पैशांसाठी माझ्यावर प्रेम करण्याचं नाटक करत होता, ती अढी दूर होईल. सखी ही खरंच मनाने कान्हाला ॲक्सेप्ट करेल, स्वीकारेल, या दोघांचा सुखी संसार सुरू होईल. मग कमीत कमी एक प्रॉब्लेम तर कान्हाच्या आयुष्यातून संपेल. पण नाही, कान्हाला सखीला हे सत्य का नाही सांगायचंय देव जाणे. आणि त्याच वेळेस कान्हा सखीला आपलं संपूर्ण सत्य सांगू शकतो की किर्लोस्कर कुटुंब आणि कामत कुटुंब हे एकमेकांचे स्नेही होते, एकमेकांचे फॅमिली फ्रेंड्स होते. लहानपणी आपण एकत्र खेळलोय, मी कान्हा बनलोय, तुम्ही राधा बनलाय, तुमचे बाबा माझे बाबा बेस्ट फ्रेंड होते, तुमची आई माझी आई बेस्ट फ्रेंड होते. आणि तुमच्या खऱ्या आईने माझ्या बाबांना या मनस्विनीचं सगळं सत्य सांगितलं होतं, म्हणूनच त्या मनस्विनीने माझ्या बाबांचा खून केला होता. नाहीतर खाया पिया कुछ नाही असं झालंय देवदत्तचं. म्हणजे देवदत्तचा या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. सरकारने देवदत्तचा खून, कान्हाच्या वडिलांचा खून का केला? तर खऱ्या तेजस्विनीने देवदत्तला फोन करून सांगितलं की माझी बहीण मनस्विनी ही राघव कामतला दरीत धक्का देतीये आणि राघव कामतला मनस्विनीने मारलंय. त्यामुळेच देवदत्त हा मनस्विनीवर खूप चिडला होता आणि मी तुला पोलिसांच्या हवाली करेल, तुझं सत्य जगासमोर आणेल, अशी धमकी त्याने दिली होती. आणि या धमकीला घाबरूनच आपला खेळ संपतो की काय, या गोष्टीला घाबरूनच सरकारने तेजस्विनीच्या रूपात देवदत्तचा खून केला होता. आणि जर ही गोष्ट कान्हाने सखीला सांगितली तर कान्हा आणि सखीच्या नात्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते केव्हा संपतील. सखी कान्हाला माफ करेल, हे दोघे प्रेमाने एकत्र येतील. पण नाही, कान्हाला अजूनही लपंडाव खेळायचा आहे, त्याला काही सत्य सांगायचं नाहीये. आणि हे 2 फोटो कोणते असतील हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे. तर कदाचित हे 2 फोटो तेच असतील ज्यामध्ये राघव, देवदत्त, तेजस्विनी आणि अपर्णा हे एकत्र असतील. असा एखादा फोटो असेल आणि एखादा फोटो सखी आणि कान्हाचा एकत्र बालपणीचा फोटो असेल ज्यामध्ये हे दोघे राधाकृष्ण बनले असतील, एकमेकांच्या जवळ असतील. आणि हे 2 फोटो जर सखी समोर आले तर सखीला सगळं सत्य कळेल, सखी मला माफ करेल, माझ्यावर प्रेम करेल, माझ्याशी सुखी संसार करेल आणि एवढ्या लवकर मला ते नकोय असा विचार करूनच कदाचित कान्हा सखीला सगळं सांगायला तयार नाहीये. पण आज न उद्या हे लवकरच घडणार आहे. कारण कान्हाने हे जे 2 फोटोज आहेत ते फोटो कपाटावरच्या बॅगमध्ये सना नावाच्या कुर्त्यावर ठेवलेले आहेत. आज न उद्या सखी हा कुर्ता नक्कीच उघडून पाहणार आणि हा कुर्ता उघडताच तिला हे 2 फोटोज दिसतील. आणि जर तिला हे 2 फोटो दिसले तर तिला सगळं सत्य कळून जाईल की किर्लोस्कर कुटुंब आणि कामत कुटुंब एकमेकांचे फॅमिली फ्रेंड होते. मग ती कान्हाला याबद्दलचा जाब विचारणार तेव्हा कान्हाला सत्यच सांगावंच लागेल. आणि हाच तो क्षण असेल जेव्हा सखी आणि कान्हाच्या नात्याला नव्याने सुरुवात होणार. हे दोघे एकमेकांबरोबर आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करतील. फ्रेंड्स, खरंच आता ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतीये, दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चालली आहे. आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा हा ट्विस्ट पाहायचाच आहे जेव्हा कान्हा आणि सखी हे एकत्र येतील. कारण या दोघांची लव्ह स्टोरी, या दोघांची केमिस्ट्री खरंच खूप भारी आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा ती खूप आवडते. कारण या मालिकेच्या सुरुवातीपासूनच मालिकेत फक्त कटकारस्थानं, मग सरकारने सगळ्यांना दिलेला त्रास, सरकार सखी, गौतम, परशुराम, मीनाक्षी यांचा जो छळ करते, माज दाखवते. सुरुवातीच्या काळात कान्हा जेव्हा नौकर होता तेव्हा कान्हाला सुद्धा ती जी दमदाटी करायची हे सगळं आपण पाहिलं आहे. आणि आता जेव्हा
या मालिकेमध्ये कान्हा आणि सखीचा रोमांस होतो तो पाहायला खूप मजा येते, कारण या दोघांचा रोमांस खूप क्यूट आहे. दोघे एकमेकांच्या जेव्हा जवळ येतात, बॅकग्राऊंडमध्ये गाणं सुरू होतं, तेव्हा ती पाहायला मजा येते आणि एक ब्रेक मिळतो. सरकार ही जो काही अन्याय करतीये त्या अन्यायाला आज ना उद्या कान्हा आणि सखी कायमचं संपवणार यात शंका नाही. कारण सरकारने संपत्तीसाठी, पैशांसाठी अनेकांचा जीव घेतलाय. त्यात मग राघव कामत असेल, तेजस्विनीला 12 वर्ष डांबून ठेवलं, मग तर दरीत ढकलूनच दिलं. बिचाऱ्या देवदत्तचा काही दोष नसताना त्याला उद्ध्वस्त केलं, मारून टाकलं. त्यामुळे कान्हाचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. आणि असं वागणाऱ्या सरकारची एकच शिक्षा आहे, ती म्हणजे सरकारला पोलिसांच्या हवाली करून फाशी मिळणं. मागच्या वेळेससुद्धा हेच करायला हवं होतं. सरकारने कबुली दिली होती की मी राघवला मारलं, त्यानंतर ही सरकार हे सगळ्यांना कळलं. पण सखीने काय केलं, प्रत्येकाने सरकारच्या थोबाडीत एक एक मारली. जसा काय खूप मोठा बदला घेतला असं म्हणून सरकारला घराबाहेर सोडून दिलं मोकाट. तिला पोलिसांच्या हवाली केलं नाही, काही नाही. आणि मग सरकारने परत येऊन काय केलं, तर पुन्हा एकदा तेजस्विनीचं रूप घेतलं, खऱ्या तेजस्विनीला दरीत ढकलून दिलं आणि मग सखीला सुद्धा अनेक वेळेस मारण्याचा प्रयत्न केला, सखीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मग आता तरी कमीत कमी सखी आणि कान्हाला काहीतरी अक्कल यावी आणि या दोघांनी सरकारविरुद्ध सगळे पुरावे, साक्षी गोळा कराव्यात आणि सरकारला कायमचं जेलमध्ये पाठवावं, अशीच आपण अपेक्षा करू शकतो. नाहीतर पुन्हा एकदा ते तेच करणार, सरकारला घराबाहेर काढणार आणि सरकार ही तेजस्विनीला गायब करून तेजस्विनी बनून पुन्हा घरात यायची आणि मागचे पाढे तसेच पुन्हा सुरू व्हायचे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, आता लपंडाव मालिकेमध्ये पुढचा सगळ्यात मोठा ट्विस्ट कोणता असेल? तेजस्विनीची एंट्री की राघवची एंट्री? कारण तेजस्विनी परत आली तरीसुद्धा खूप मोठा फरक काही पडणार नाही आहे असंच दिसतं. कारण तेजस्विनी आणि मनस्विनीमध्ये आता काही जास्त फरक राहिलेला नाही आहे. पोलिसांसमोर, कोर्टासमोर खरी तेजस्विनी हे कधीही सिद्ध करू शकत नाही की ती खरी आहे. आणि सरकार तर हातात पैसा, प्रॉपर्टीज, पॉवर, संपत्ती असल्यामुळे स्वतःला खरी तेजस्विनी सिद्ध सहज करू शकते. पण सगळ्यात मोठा ट्विस्ट हाच असेल जेव्हा राघव कामत परत येईल, कारण हे सगळं त्याचं आहे. मग जरी खऱ्या तेजस्विनीला स्वतःला सिद्ध नाही करता आलं तरीसुद्धा राघव आपलं सगळं साम्राज्य परत घेऊ शकतो, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, खरा राघव कामत परत येईल का? राघव कामत जिवंत आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.